असं बदला स्वतःला, जग पाहतच राहील. श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, मित्रांनो, आज मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील. तुमच्यापासून कोणीही दूर जाणार नाही. लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील. तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ना, ते अजून जळतील. आणि तुमच्यात असा काहीतरी बदल घडेल की ज्यामुळे जे लोक तुमच्या जवळ आहेत आणि जे लोक तुम्हाला खूप आवडतात ते तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. अशा 3 टिप्स अगदी सोप्या आहेत, अगदी छोट्या आहेत, पण त्या खरंच खूप इफेक्टिव्ह आहेत. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, स्माईल. मित्रांनो, आपली स्माईल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असते. मग स्माईल म्हणजे काय? स्माईल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी हसतच राहिलं पाहिजे. स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असली पाहिजे. जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जाताय, कुठून जाताय, कुठेतरी जाताय, त्यावेळी तुम्ही प्रसन्न दिसले पाहिजेत. ते आपण म्हणतो ना, तुमचा चेहरा हसरा दिसला पाहिजे, खुश दिसला पाहिजे. यामुळे लोकांना आपल्याकडे बघून खूप छान वाटतं. त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जरी ते काही विचारात असतील, दुःखात असतील, तर ते आपल्याकडे बघून विचार करतात की अरे, हा नेहमी कसा प्रसन्न असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर जळणारे लोक. आपल्यावर जळणारे लोक आपली स्माईल बघून आपल्यावर अजून जास्त जळतात. त्यांना असं वाटतं की अरे, याला कोणत्या गोष्टीची खुशी असते प्रत्येक वेळी. आणि बऱ्याचशा लोकांचं असंच असतं, ते आपल्याला दुःखी बघून खुश होतात. म्हणून अशा लोकांसाठी तरी आपण हसलं पाहिजे. लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे की अरे, तू का खुश आहेस? तू कसं काय नेहमी खुश राहतोस? आणि जर कुणाला जेलस फील करून द्यायचं असेल, कुणाला जळवायचं असेल ना, तर त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे. आणि कुठेतरी स्माईल केल्यामुळे, खुश राहिल्यामुळे आपल्या मनातही आनंद येतो. आपण खरोखर खुश राहायला शिकतो. कारण बघा, ज्यावेळी आपण दुःखी असतो त्यावेळी आपल्या मनात काही ना काही विचार सुरू असतात आणि त्या विचारांमुळे आपण अजून दुःखी होतो. अगदी त्याचप्रमाणे जर आपण खुश असलो तर आपल्या मनात चांगले विचार येतात आणि आपण खुश राहायला शिकतो. आणि यामुळे आपण बऱ्याच लोकांच्या नजरेत येतो. बऱ्याच लोकांना आपल्याकडे बघून खूप छान वाटतं. त्यांना आपल्यासारखं बनावंसं वाटतं. नंबर 2, वायफळ बडबड करू नका. फालतूचं काहीही बोलू नका. बघा, आपण असं ऐकलं असेल की आपण आपल्या बोलण्यातून सगळ्यात जगाला जिंकू शकतो. अगदी त्याचप्रमाणे आपण काहीतरी फालतू बोलून, वायफळ बडबड करून अख्ख्या जगाला आपल्यापासून दूर करू शकतो. बघा, बोलणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो, पण फालतूची काही बडबड करणारा आवडत नाही. असे लोक आपल्यालाही नाही आवडत, तुम्हालाही नाही आवडत, नाहीच आवडत ना. जो व्यक्ती उगाच तुमच्याजवळ येतोय, त्याचं काहीतरी सांगतोय, उगाच काही बडबड करतोय, ज्यात काहीच तथ्य नाही, एखाद्या टॉपिकवर काहीतरी बोलतोय पण खूप घुमवून फिरवून सांगतोय, तर असा व्यक्ती आपल्याला बोरिंग वाटायला लागतो. अगदी तेच आपल्याला करायचं नाही. आपल्याला कुणाच्याही नजरेत बोरिंग बनायचं नाही. म्हणून वायफळ बडबड करणे टाळा. तेवढेच सांगा जेवढं सांगण्याची गरज असते. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायची नसते. आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात. आणि तुम्हालाही माहिती असेल ना की आपण लोकांना जितकी व्हॅल्यू देतो तितकीच व्हॅल्यू लोक आपल्यालाही देतात. म्हणून ठरवून घ्या, तितकंच बोलायचं जितकी गरज आहे, तिथेच बोलायचं जिथे गरज आहे. हा असा एखादा व्यक्ती असतो आपल्या आयुष्यात ज्याच्याजवळ आपण हवं तितकी वायफळ बडबड करू शकतो. त्याच्याजवळ बोला, त्याला सगळं काही सांगा. पण बघा, प्रत्येकाला सगळं काही सांगत बसू नका. यांनी लोक बोर होतात आणि यामुळे तुमची व्हॅल्यू लोकांच्या नजरेत कमी होते. लोकांना तुम्ही नको नकोसे वाटायला लागतात. पण याउलट जर तुम्ही जितकी गरज आहे तितकंच बोललात आणि महत्त्वाच्या गोष्टीच बोललात ना, तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. शेवटचा आणि महत्त्वाचा पॉइंट, सकारात्मक दृष्टिकोन. बघा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन म्हणजेच आपला ॲटिट्यूड
हा कसा असला पाहिजे? आपल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे, आपल्या ॲटिट्यूडमुळे लोकांवर आपला सगळ्यात जास्त प्रभाव पडत असतो. यामुळे आपली चांगली ओळख निर्माण होते. लोक चारचौघात आपला अपमान करत नाही. लोक चारचौघात आपल्या मागून सुद्धा आपली रिस्पेक्ट करतील आणि आपले मित्र, आपल्या आजूबाजूचे, आपले नातेवाईक, आपल्या कुटुंबातले आपल्याला कधीच कमी समजणार नाही. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. तुमच्या विचारांशी पॉझिटिव्ह राहा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता, तिच्याशी बोलता, तेव्हा पॉझिटिव्ह राहा. सकारात्मक गोष्टी बोला. फेक आणि वरवर नाही, आतून. आणि मग बघा, ती व्यक्तीसुद्धा तुमच्या साईडने बोलायला लागेल. त्या व्यक्तीला तुमचं म्हणणं पटायला लागेल. जेव्हाही काही वाईट सिच्युएशन येईल किंवा कोणतीही सिच्युएशन असेल, कधी कधी आपल्याला राग येतो. अशा वेळी शांत राहा. त्या गोष्टींमधली सकारात्मकता शोधा. कधी कधी गरजेचं असतं समजदार बनणं. प्रत्येक वेळी राग करून चालत नाही. प्रत्येक वेळी फटाफट निर्णय घेऊन चालत नाही. अशा वेळी कामात येतो तो आपला सकारात्मक दृष्टिकोन. आणि आपल्या या दृष्टिकोनामुळेच आपण वेगळे बनतो, लोकांच्या नजरेत चांगले बनतो, ॲट्रॅक्टिव्ह बनतो. आणि बघा, काहीही झालं तरी थांबू नका. त्या गोष्टी करत राहा ज्या तुम्हाला करायच्या आहे. मग भले तुम्हाला त्यात अपयश येत असेल, तुमच्या मनासारखं घडत नसेल, काहीही झालं तरी सकारात्मक राहा. दुःखी होऊ नका. सगळं काही व्यवस्थित होईल हा विश्वास ठेवा. नेहमी चेहऱ्यावर एक हसू ठेवा. विनाकारण बोलू नका आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मग बघा, सगळे कसे तुमच्याकडे आकर्षित होतात. धन्यवाद.